नमस्कार मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलार योजनेअंतर्गत अर्ज भरलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्यांचे अर्ज कुसुममधून मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेमध्ये वर्ग झालेले आहेत, तर अशा शेतकऱ्यांना महावितरणकडून काही शेतकऱ्यांना मोबाईलवर अशा प्रकारचे SMS पाठवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आपण यामध्ये पाहू शकतात की एका शेतकऱ्याला आज 6:20 महावितरणकडून अशा प्रकारचा एक SMS हा प्राप्त झालेला आहे. तर या SMS मध्ये आपण माहिती पाहू शकतात की श्री सौ त्या शेतकऱ्याचे नाव तिथे दाखवले जात आहे. लाभार्थी क्रमांक जो असेल तो तिथे दाखवला जात आहे. त्यानंतर सौर पंपाकरिता लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा आपण अद्यापपर्यंत केलेला नसल्याने आपला अर्ज प्रलंबित आहे. याबाबत आपल्याला सूचित करून देखील लाभार्थी हिस्सा रकमेचा भरणा न केल्याने आपला अर्ज ज्येष्ठता यादीतून वगळण्यात येत आहे. भविष्यात सौर पंपासाठी आपणास मागेल त्याला सौर पंप योजना संकेतस्थळास आपणास तिथे लिंक सुद्धा दिलेली आहे. मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची अर्ज करण्यासाठी भेट देऊन अर्ज करता येईल महावितरण. तर या SMS मध्ये महावितरण काय म्हणत आहे की आपण आपला जो काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा भरलेला नाही, त्यामुळे आपला अर्ज काय केलेला आहे, प्रलंबित ठेवलेला आहे आणि आपला अर्ज आता ज्येष्ठता यादीतून वगळण्यात आलेला आहे. अशा प्रकारे SMS त्या शेतकऱ्याला प्राप्त झालेला आहे. तर मित्रांनो, हा जो काही SMS आहे हा SMS या शेतकऱ्याला सुरुवातीलाच म्हणजेच आजच हा SMS या शेतकऱ्याला आपल्या मोबाईलवर प्राप्त झालेला आहे. या अगोदर महावितरणकडून कसल्याही प्रकारचा SMS या शेतकऱ्याला आलेला नाही की तुम्ही तुमचे जे काही लाभार्थी हिस्सा आहे हा लाभार्थी हिस्सा भरा म्हणून. परंतु आज अचानकच असा SMS त्या शेतकऱ्याला मिळालेला आहे. तर मित्रांनो, हा जो काही लाभार्थी क्रमांक आहे हा लाभार्थी क्रमांक टाकून मी या अर्जाचे स्टेटस एकदा चेक करून पाहतो. तर येथे बेनिफिशरी सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन करंट स्टेटस यामध्ये जो काही लाभार्थी क्रमांक आहे हा लाभार्थी क्रमांक टाकून मी इथे सर्च करतो. लाभार्थी क्रमांक सर्च केल्याच्या नंतर आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन डेट आहे 10 जून 2023. तर 10 जून 2023 चा हा अर्ज आहे. करंट स्टेटसमध्ये येथे A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज अशाच प्रकारची माहिती दाखवली जात आहे. मराठीमध्ये जर आपण पाहिलं तर A1 अर्ज मसुदा स्वरूपात उपलब्ध अशा प्रकारे अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये आपणास माहिती पाहायला मिळत आहे. आणि खाली मेक पेमेंट पैसे भरणा करण्यासाठी येथे ऑप्शन आपणास पाहायला मिळत नाही. आणि SMS मध्ये आपणास काय सांगितले जात आहे की आपला अर्ज ज्येष्ठता यादीतून वगळण्यात आलेला आहे आणि भविष्यात सौर पंपासाठी आपणास अर्ज करायचा असेल तर आपणास मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटला आपण भेट देऊन अर्ज करता येईल अशी त्या SMS मध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, हा जो काही अर्जाचे आपण स्टेटस चेक केलेले आहे हा कुसुममधला अर्ज आहे. तर मी अशाच प्रकारे इथे एका दुसऱ्या अर्जाचे स्टेटस इथे चेक करून पाहतो. तर आपण या अर्जाच्या स्टेटसमध्ये पाहू शकतात की अर्जाच्या सद्यस्थितीमध्ये हा सुद्धा अर्ज A1 अर्ज मसुदा स्वरूपात उपलब्ध आहे. आणि येथे अर्ज दिनांक आपण येथे पाहू शकतात की 19 सप्टेंबर 2024 चा हा अर्ज आहे. म्हणजे ज्यावेळेस ही जी काही वेबसाईट आहे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेची वेबसाईट ज्यावेळेस चालू झाली त्यावेळेसच हा अर्ज भरलेला आहे. आणि या शेतकऱ्याने अजूनपर्यंत आपला पेमेंटचा भरणा केलेला नाही, परंतु या अर्जाच्या स्टेटसमध्ये सुद्धा A1 अर्ज मसुदा स्वरूपात उपलब्ध म्हणजेच A1 अर्ज ड्राफ्ट स्टेट अशाच प्रकारची माहिती दाखवली जात आहे. पेमेंटचे ऑप्शन इथे दाखवले जात नाही. परंतु या शेतकऱ्याला महावितरणकडून अशा प्रकारचा SMS हा प्राप्त झालेला नाही. तर हा जो काही अर्ज आहे हा अर्ज ज्येष्ठता यादीतून वगळण्यात आलेला आहे असे महावितरणकडून जो काही SMS पाठवलेला आहे तसे त्या SMS मध्ये माहिती दिलेली आहे. परंतु आपण दुसऱ्या पण अर्जाचे स्टेटस तिथे चेक केले आहे, तिथे पण करंट स्टेटसमध्ये A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज अशाच प्रकारे माहिती दाखवली जात आहे. तर अशाच प्रकारे मी एक तिसऱ्या अर्जाचे स्टेटस तुम्हाला चेक करून दाखवतो. तर मित्रांनो, या अर्जाच्या स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन डेट जी काय आहे तर 31 जुलै 2025. तर 31 जुलै 2025 म्हणजेच मागच्या महिन्यातला हा फॉर्म आहे. मागच्या महिन्यात हा फॉर्म भरलेला आहे आणि करंट स्टेटसमध्ये येथे पण A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज
अशाच प्रकारची माहिती दाखवली जात आहे. हा नवीन अर्ज आहे, परंतु या फॉर्मला सुद्धा A1 फॉर्म ॲट ड्राफ्ट स्टेज अशा प्रकारे माहिती दाखवली जात आहे. पेमेंटचे ऑप्शन इथे दाखवले जात नाही. तर यामध्ये या अर्जांचे काय होणार, की ज्यांना अशा प्रकारचा SMS हा मिळालेला आहे, त्याचप्रमाणे ज्यांनी नवीनच अर्ज भरलेले आहेत, त्यांना सुद्धा तिथे पेमेंटचा भरणा करण्यासाठी ऑप्शन येत नाही. तर यामध्ये आपणास पुढे काय-काय बदल होत जाणार आहे, हे अपडेट झाल्याच्या नंतरच आपणास ती माहिती समजेल. तर तर हे होतं एक सोलरच्या बाबतीत आपल्यासाठी एक अपडेट. तर भेटूया अशाच एका नवीन अपडेट, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.